नटवलेल्या गाड्या म्हणजे सोंग निघतात ते बघासाठी उरण तालुक्यातून हाय गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. पुन्हा एकदा तुमचं माझ्या आविष्कार वर्ड या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चैत्र महिना म्हणजे आपल्या 12 गावातल्या एकविरा आईच्या पालख्या. तसाच आज द्रोणागिरी आईची करंजा गावातली पालखी सोहळा आहे. खूप जल्लोषात आणि खूप थाटामाटात हा सोहळा असतो. आणि दोन आपण पालखी सोहळे आधीच मिस केलेले आहेत, पण ही पालखी आपण मिस नाही करणार. तर आज करंजा गावात जाणार आहोत आई द्रोणागिरी आईची पालखी सोहळ्यासाठी आणि एक्सप्लोर करणार संपूर्ण हा पालखी सोहळा. तर चला, वेळ न वाया घालवता ब्लॉगला कंटिन्यू राहा. आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका. तर चला, भेटूया आता पुढे. गाईज बघा, आता आपण पोहोचलो श्री द्रोणागिरी आई कमानी जवळ आणि इकडनं आपण आतमध्ये जाऊया. तर चला. आलेलो आहोत आपण श्री क्षेत्र द्रोणागिरी देवस्थान भक्तांची सावली. आणि आता आतमध्ये जाऊन आपण आई माऊलीचं दर्शन घेऊ. तर चला जाऊया आता आतमध्ये. इकडे बघा, आपल्या सोबत आता भेटलेले आहेत व्यंकटेश कोहली. तर दादा, काय सांगशील आपल्या सोहळ्याबद्दल आणि जो आता मान आलेला आहे पालखी आगरीपाड्यात इथे आपले, त्याबद्दल काय सांगशील? सर्वप्रथम सर्वांना द्रोणागिरी यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा. हा मान दरवर्षी चैत्र सप्तमी आणि कालाष्टमीला करंजा गावची मोठी जत्रा असते आणि या जत्रेला लाखो भाविक दरवर्षी उपस्थित राहतात. पालखीला दरवर्षीप्रमाणे पालखी आपली करंजा पाड्यातून निघते वरती मंदिरात. नंतर मंदिरात आल्यावर मुखवटे घेऊन पुन्हा खाली जाते आणि पूर्ण गावभर फिरते. आणि मेन वैशिष्ट्य म्हणजे मुख्य कारण पालखीचं, ज्या पालखीला नटवलेल्या गाड्या म्हणजे सोंग निघतात ते बघासाठी उरण तालुक्यातून भरपूर भाविक लोक बघायला येतात आणि फुल मजा असते. सकाळी पालखी जाते गावोगावी, तिथे सर्वांच्या घरी जेवण काय काय मस्त मस्त पदार्थ खायला भेटतात आणि फुल मजा करतात एकदम सर्वजण. खूप थाटामाटात हा सोहळा भरपूर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. तर इकडे बघा, आपल्याला करंजा गावातले ग्रामस्थ मंडळ भेटलेले आहेत. तर काका, जरा नाव सांगा तुमचा. मोहन थळी. तर काका, आज आपल्या 2 दिवस द्रोणागिरी आईचा पालखी सोहळा असतो. काल यात्रा होती आणि आज पालखी सोहळा आहे. तर त्याबद्दल थोडीशी आपले जे कार्यक्रम झाले आपले देवळामध्ये कालपासून ते आजपर्यंत, आणि आज पालखी किती वाजता निघाली, थोडक्यात एक माहिती द्या. तर आम्हाला असं सांगायचं आहे, द्रोणागिरी मातेचं मंदिर ह्या द्रोणागिरी पर्वताच्या कुशीत वसलेलं आहे आणि हे दरवर्षी चैत्र महिन्याच्या कालाष्टमीला इथे 2 दिवस कालाष्टमी 2 दिवस यात्रा भरते. पहिल्या दिवशी देवीचा अभिषेक आणि यात्रेचा उत्सव असतो. दुसऱ्या दिवशी आमच्या मोठा पालखीचा सोहळा असतो. 10 वाजता इथून पालखीचं प्रस्थान होणार, ती अख्ख्या रात्रभर गावात फिरणार उद्या. आणि उद्या सकाळी 3-4 वाजता दुसऱ्या दिवशी इथं येणार. या पालखीमध्ये सर्व ग्रामस्थ, सातपाड्याचे लोक आणि इतर रायगड जिल्ह्यातले भाविक पालखी सोहळ्याच्या उत्सवाला मोठ्या संख्येने हजर असतात. पालखीच्या सोहळ्याच्या रात्री 11-12 वाजता आमचे गावातून चित्ररथ गाड्या निघतात. आणि ते पाहण्यासाठी आणखी रायगड जिल्ह्यातले पोहोचते लोक, उरण तालुक्यातील लोक इथे येतात. आणि हे आमचं गाव इतकं गजबजून जातं, आनंदी असतो, इतका उत्साह आणि इतका आनंदी वातावरण असतो. आमचे गावातले ग्रामस्थ, करंजा आगरी ग्रामस्थ मंडळ, कोळी लोक यांचा इतका उत्साह असतो. हा उत्साह ओसडून जातो. ही आमच्या गावाची अशी पूर्वीपासून आलेली परंपरा, ही अशी पुढे चालू राहणार हे आमचं द्रोणागिरी मातेचं हे एक वैशिष्ट्य आहे. आणि हे मातेची कृपादृष्टी आमची पूर्ण उभे राहते. आमच्या हाकेला, भक्तांच्या हाकेला वेलप्रसंग धावून येते. हे आमच्या गावाचं कुठली घटना कुठली नाही, सगळं आनंदी वातावरण असतो. यात्रा निघून देते उत्सव.
हा की जय. गाईज द्रोणगिरी आईचं दर्शन वगैरे घेतला आणि आता आपण खालती जाणार, कारण खालून पालखी पहिली वरती येते आगरीपाड्यातनं आणि त्याच्यानंतर इकडनं आरती वगैरे होऊन ती खालती जाते. तर चला पालखी आपण खालून आता थोड्याच वेळात निघणार आहे, तर जाऊया आता खालती आणि भेटूया, बघूया. तर चला. झाल्याशिवाय गुलाल उडवू नका. सर्वांना विनंती, प्रदक्षिणा झाल्याशिवाय गुलाल उडवू नका. सर्वांना विनंती.
गाईज इकडे बघा आई द्रोणागिरी शीतला देवी प्रसन्न आणि खूप सुंदर असा वेशभूषा केलेला आहे. त्याच्यानंतर इकडे बघा 5 पांडव